नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अमृत संवाद या मालिकेमध्ये आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राचा सांगोपांग विचार करत आहोत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनोज पाटील सर. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सर, रामटेकच्या रामनवमी उत्सवामध्ये 15-16 वर्षाच्या डॉक्टर हेडगेवारांनी म्हणजे त्यावेळेच्या बाल केशवने अत्यंत धाडसाने नियोजनबद्धरित्या खूप विचारपूर्वक काही योजना आखल्या आणि तिथली एक व्यवस्था लावून दिली. परंतु त्याच कालावधीमध्ये नागपूरची अवस्था मात्र पूर्णपणे वेगळी होती. नागपूरमध्ये स्वदेशी मालाच्या विक्रीसाठी जर दुकान पाहिजे असेल तर ते दुकान मिळत नव्हतं. शिवजयंती गणेशोत्सवासाठी परवानग्या लवकर मिळत नव्हत्या. सभा मिरवणुकी यांच्यासाठी मोठी मैदानं उपलब्ध होत नव्हती किंवा आखाड्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध होत नव्हत्या. एवढी विपर्यास्त परिस्थिती होती. ह्याची एक गंमत होती की तो जो मालक असे आज म्हणायचा की स्वदेशीसाठी दुकान घालायचं म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला की म्हणायचा की देतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र तो म्हणायचा की नाही हो, आमचं द्यायचं रद्द झाले. म्हणजे दबाव आणून हे काम थांबवलं जायचं आणि तरी सुद्धा व्हावं अशी व्यवस्था डॉक्टर म्हणजे हे तरुण केशवराव करायचे. अच्छा. हे एक कलकत्त्यामधल्या एका बॉम्बच्या खटल्याच्या साठी निधी गोळा करायचं काम चालू होतं आणि त्याच्यासाठी भैयासाहेब बोबडे वकील होते त्या गावामध्ये. तर केशवरावांच्या सांगण्यावरनं त्या काळामध्ये 100 रुपयाची मदत त्यांनी केली होती. क्या बात आहे. म्हणजे कशा प्रकारचा संपर्क त्यांचा असेल बघा. 18-19 वय असेल त्यावेळी. 18-19 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये 100 रुपये सारखी रक्कम अनोळखी व्यक्तींना आणून देणं म्हणजे त्यांच्यावरचा विश्वास, त्यांनी मिळवलेलं नाव जे होतं, त्यांचं कार्य, म्हणजे त्यांच्या समाज कार्याला जी प्रतिष्ठा होती ती अशा प्रकारची होती. बरोबर. मॅट्रिक्युलेशन पर्यंत आपण त्यांच्या शिक्षणाबद्दल बघितलं. तिथून पुढे त्यांनी कुठं शिक्षण घेतलं? डॉक्टर मुंजे आणि अनुशीलन समितीचे जे कार्यकर्ते इथे रामलाल वाजपेयी होते त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि कलकत्त्याला जायला सांगितलं. तर कलकत्त्याला परिचय मॅट्रिक्युलेशन म्हणून त्यांचा फक्त नावी होता. पण आता प्रत्यक्षात जायला सांगितलं, त्यांच्या हातात पत्र दिलं. महाराष्ट्र भवनमध्ये ते गेले. तिथं महाराष्ट्र लॉज असं म्हणायचे आणि त्या महाराष्ट्र लॉज मध्ये गेले पण तिथे जागा शिल्लक नव्हती. मग त्याच्यानंतर कुठेतरी जागा मिळावी म्हणून एक तिथं शांती निकेतन अशा नावाने एक छोटं वसतिगृह होतं. रवींद्रनाथांचं शांती निकेतन नसावं कदाचित, पण ते जे छोटं वसतिगृह होतं तिथल्या मुलांनीही आता नवीन माणूस नको, ऑलरेडी जागा भरली आहे, दाटन होतीये असं म्हणून त्यांना विरोध केला. पण तिथेच जे काही कार्यकर्ते होते, एक अण्णासाहेब खापर्डे आणि शंकरराव नाईक होते, देशभक्त होते. त्यांच्या नावापुढे देशभक्त लावतात बरं का आजही. आणि त्यांनी यांना ऍडजस्ट करून घेतलं. छोट्याशा खोलीमध्ये यांच्या दोघांचे कॉट आणि मध्ये एक छोट्याशा जी रिकामी जागा असेल त्याच्यामध्ये यांचा बेड, अशी व्यवस्था करून ते राहायला सुरू झाले. तर त्या हॉस्टेल मधल्या गमती जमती हे मजेशीर आहेत. हे जे शंकरराव नाईक होते ते जरासं त्यांचा स्वर असा भांडणासारखा स्वर होता. मग त्यामुळं ते डॉक्टर म्हणायचे, त्यांना अशी मस्ती करायची सवयच होती. मग ते म्हणाले की हे शंकरराव जेवण करतात का जेवण भांडतात, आंघोळ करतात का आंघोळ भांडतात, असं म्हटल्यानंतर ते ह्यांना म्हणायचं हा हेड गवार आहे. मग ह्याच्यावर यांचं उत्तर असं असायचं की मी हेड गवार आहे म्हणून तुमच्यासारख्याला नीट सांभाळ. अशी छान जुगलबंदी यांची व्हायची. आणि ह्या म्हणजे भांडणामध्ये सुद्धा मैत्री होती, मैत्रीमध्येही भांडणं होती बरं का. म्हणजे एक पंजाबी वसतिगृह तिथं जवळ होत. त्या पंजाबी वसतिगृहामध्ये निरंजन सिंह नावाचा यांचा एक मित्र राहायचा आणि एक शिवदत्त पराशर म्हणून, आणि ह्यांच्या बरोबर यांची मैत्री होती. आणि ह्या निरंजन सिंह सकाळी सकाळी जवळच्या खिडकीजवळ आपले केस वाळवायचा, सुकवण्यासाठी पुढे जायचा आणि त्याच्यानंतर त्या ग्रंथ साहेब मधले काही दोहे म्हणायचा आणि त्याची तक्रार शेजाऱ्यांनी करायला सुरुवात केली.
मग तक्रार करायला सुरुवात केली म्हटल्यानंतर ह्यानं पण जरा गडबड केली. गरम डोक्याचाच होता हाही, भांडायला म्हणजे त्यांना म्हणणार आहे, काय करणार आहे, जा. ते म्हणाले मी तुला कोर्टातच खेचतो, पोलिसातच सांगतो. ठीक आहे, असं सगळं त्यांचं चाललं होतं. आणि हे सगळं त्याला धाडस येण्याला कारणीभूत केशवराव. मग आता तो पुढे असा प्रसंग झाला की नुसतं ते तेवढ्यावर थांबलं नाही, धमकीवर तिकडून दगड विटा पडायला लागले. बर. हा आंघोळीला गेला की तिकडनं दगड यायचे. हा. कुणीतरी शिडी त्याला लावली आणि ते दार बंद करायचा प्रयत्न केला खिडकीचा. तर हा बाहेर तसं कोणतरी येतंय म्हणल्यानंतर त्यानं ती शिडी पलीकडे पाडून दिली आणि त्याच्यावर जो चढून माणूस येत होता तो जायबंदी झाला. आणि ह्या सगळ्या बरोबर एक मग त्यांचं जरा असं जखमी झाल्यानंतर मग त्यांची बाजू जरा भक्कम झाली. त्यांच्या बाजूला जास्त लोक झाले आणि आळीतले बाकीचे लोकही त्यांच्या बरोबर भांडायला लागले. त्यावेळी मग ते लोकही दगड विटा टाकणं वगैरे प्रक्रिया सुरू झाल्यानंतर डॉक्टर स्वतः खाली गेले. तेव्हा डॉक्टर नव्हते, केशवराव हा तरुण खाली गेला. तिथं सापडलेल्या 2 तरुणांना कानाखाली वाजवलं. जोपर्यंत दगड पडणे थांबणार नाही तोपर्यंत 2 लोक मार खातील, काय करायचं ठरवा. असं आळीवाल्याला तंबी दिली आणि तेव्हा दगड पडायची बंद झाली. अशा प्रकारच्या भांडण्याच्या मजे होते. अच्छा, म्हणजे त्याही वयामध्ये परमुलखात जाऊन सुद्धा आपलं जे काय म्हणणं आहे ते ठामपणे मांडण्याची एक वृत्ती त्यांची दिसून येते, तो स्वभाव त्यांचा दिसून येतो. ह्याच्यामध्ये त्यांच्या एकूण भारत म्हणून जी दृष्टी होती त्याचंही एक चित्र आहे बरं का. तिथं एक हिंदू मुसलमान दंगा नेहमीच व्हायचा. त्यातल्या एका दंग्यामध्ये काय केलं, ते काबुली पठाण होते, त्या काबुली पठाणाने मारवाड्यांना त्रास दिला. म्हणजे त्यांची दुकानं लुटली, त्यांच्या महिलांना त्रास दिला. पण डॉक्टर त्या मारवाडी समाजाच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्याशी संपर्कात राहिले, त्यांना भेटत राहिले. हे त्यावेळी तरुण म्हणून केलेलं काम आहे. आणि संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून जी दृष्टी त्यांनी आपल्याला दिलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, त्या दृष्टीचं पहिला प्रकाश आपल्याला तिथं पाहायला मिळतो. वय लहान होतं, परमुलखात गेलेले होते आणि तरी सुद्धा तिथल्या बाकीच्या लोकांना जे त्रास होत आहेत, आपल्या हिंदू समाजातील ज्या इतर आपण म्हणूया की जे पंथ आहेत, इतर वेगवेगळे पंथ जातीप्रती म्हणूयात, या सगळ्यांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन हा समविचारी होता. त्या सगळ्यांना ते आपलेसे करून घेत होते आणि त्यांच्यावर होणारा अन्याय हा आपल्यावर होणारा अन्याय आहे असं समजून त्यांच्या अन्यायाला प्रतिकार करण्याची एक धमक त्या तेवढ्याशा वयात देखील डॉक्टरांच्याकडे होती, हे आपल्याला यातून बघायला मिळतं. तुर्तास आपण इथेच थांबूया. यानंतर पुन्हा पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.